तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे जनमताच्या भरोशावर आलेलं सरकार नाही, तर हे जगलरी करून आलेलं सरकार आहे। हे जगलरीचं सरकार आहे। मतांचा अनादर करून आणि ही मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे। ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही, तर ही निवडणूक मॅच फिक्सिंग आणि बेईमानी करून जिंकली। हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे। तुम्ही आतापर्यंतच्या मागच्या 2014 पासून किंवा 9 पासून मतदानाची वेळ संपल्यानंतर जे मतदान वाढलं आहे ते ॲव्हरेजमध्ये 3% मतदान वाढलेलं आहे। पण यावेळेस 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान वाढलंय ते निवडणुकीची वेळ संपल्यानंतर साधारणतः 8.5% मतदान वाढलेलं आहे। आणि उदाहरणच द्यायचं झालं तर राहुलजींनी कामठीचं उदाहरण दिलं। म्हणजे कामठीमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस 5 वर्षात वाढलेली मतं ही जवळपास 17-18 हजार मतं होती आणि 6 महिन्यात वाढलेली मतं 35,000 वाढली। हे 35,000 मतं आले कुठून? आणि ही वस्तुनिष्ठ माहिती राहुलजींनी त्यांच्या त्या लेखामधून दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही खुलासा करा। त्याच वेळेस बेईमानी करून CJIला देशाचे मुख्य न्यायाधीशांना वगळून निवड करताना मुख्य निवडणूक आयुक्ताची कॅबिनेट मंत्र्याचा तुम्ही समावेश करता, तिथेही फेअर निवड होत नाही। म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बेईमानी करायची होती आणि ते तुम्ही करून निवडणूक जिंकलात। हे जे काही मांडले राहुलजींनी हे सत्य मानलं आहे। याचा खुलासा तुमच्या दम असेल तर करा। 2009 मध्ये जे आहे अशाच पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेच्या तुलनेमध्ये जे आहे आकडेवारी 30 लाखांनी मतदारांची वाढली होती असा आरोप जो आहे तो बावनकुळे यांनी केला। बावनकुळेंनी आकडेवारी कुठे दाखवली? आमच्याकडे आकडेवारी आहे ना, त्या लेखामध्ये आकडेवारी आहे। कुठे 30,000? ते वाढले म्हणजे 5 वर्षात वाढलेले आहेत 30,000 मतं। 30 लाख मतं 5 महिन्यात वाढले असं त्यांनी दाखवलं आहे 2009 हे मध्ये। ही माहिती आहे वस्तुस्थितीला धरून नाही। हे काहीतरी चुकीची माहिती देत आहेत। मतदान बंद झाल्यानंतर जे मतदान वाढले 2009 पासून ते साधारणतः 2.5% ते 3% वाढलेले आहे। परंतु यावेळेस मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही निवडणुकीच्या 6 वाजता मतदान संपल्यानंतर वाढलेली संख्या ही 8.7 म्हणजे 8.9% साधारणतः ही संख्या आहे। 8.9% मतदान कसा वाढू शकतो? मतदान प्रक्रिया संपल्यानंतर 50 लाख 55 लाख मतं कसे वाढू शकतात? आणि आकडेवारी जाहीर करत असताना तुम्ही 50.8 दिली होती मतदान 6 वाजता आणि तीच आकडेवारी फुगवून 58% 58 पॉईंट काही दाखवली होती आणि ती नंतर 64% 65% दाखवली गेली। याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सरकार बेईमानीनं आलेलं सरकार आहे, जनमतावर आलेलं सरकार नाही। यामध्ये कुठे लपून राहायचं काही कारणच नाही, हे स्पष्ट आहे। लोकांनी नाकारलेलं होतं। सर्व सर्वे हे या सरकारच्या विरोधात होते, एकही सर्वे बाजूला नव्हते आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 89% असं कसं यश मिळू शकतो? त्यांनी लढवलेल्या जागेमध्ये 149 जागा लढवल्या आणि 132 जागा जिंकल्या। 89% त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं। हे कसं होऊ शकतं?
महाराष्ट्राच्या नाही देशाच्या इतिहासामध्ये विधानसभेमध्ये असं कधी झालं नाही. त्यामुळे आम्ही आमची भूमिका राहुलजींनी जी मांडली महाराष्ट्राच्या संदर्भात त्यावर ओपन डिबेट करायची कोणाची तयारी असेल तर ती यावे, आम्ही तयार आहोत. हे सरकार मुळात ओबीसीच्या नाव घेऊन सरकार आम्ही स्थापन केलं. ओबीसीचे मतं मोठ्या प्रमाणात या सरकारने मिळवली, पण ओबीसी तरुणांना वाऱ्यावर सोडण्याचं पाप महायुती सरकार करते. ज्या संस्था स्थापन केल्या त्यामध्ये विविध समाजासाठी तारटी असेल, बार्टी असेल, सारथी असेल आणि महाज्योती, यामध्ये ही स्कॉलरशिप देताना PhDच्या पोरांना आपण काय म्हणतो नोंदणी दिनांकापासून जे आपण स्कॉलरशिप लागू केली होती ती यांनी थांबवली. सारथीला दिली नोंदणी दिनांकापासून, बार्टीला दिली, तार्टीला दिली आणि महाज्योतीला मात्र यांनी बेईमानी करून महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना, ओबीसी विद्यार्थ्यांना डावललं आणि 162 कोटी रुपये या पोरांचे यांनी दिले नाही. ज्या पोरांना डॉक्टरेट व्हायचं होतं, रिसर्च करायचं होतं, या मुलांना बाजूला करून यांच्यावर अन्याय करण्याचं पाप ओबीसीचं सरकार म्हणून पाठ थोपटणाऱ्यांनी हा प्रचंड असा अन्याय ओबीसीवर केलेला आहे. या पलीकडे जाऊन एकीकडे 72 हॉस्टेल उभं करायची घोषणा करतात आणि त्याला कुठलाही निधी दिला नाही किंवा निधी अपुरा मिळाला, आणि दुसरीकडे मात्र सारथीसाठी इमारती बांधकामासाठी 1900 कोटी रुपये दिले आणि महाज्योतीच्या बांधकामाला 320 कोटी मंजूर झाले, त्यातले निम्मे पैसेच फक्त दिले गेले. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सरकार, अजितदादांची तिजोरी ही सारथीसाठी खुली आहे. मग काय करतायत देवेंद्रजी फडणवीस? ओबीसीचे मतं मोठ्या प्रमाणात भाजपने घेतले, मग ह्यांना जेवढे पैसे, हे काय सांगतात की आम्ही सर्व संस्थांना समान पैसे दिलेत 300 कोटी, पण इमारत बांधकामासाठी सारथीला 1900 कोटी रुपये दिलेत. तर तेवढे पैसे हॉस्टेल आणि इमारत बांधकामासाठी, ट्रेनिंग सेंटरसाठी बांधकामासाठी महाज्योतीला का दिले नाहीत? ही तिजोरी ओबीसीसाठी नाही का? हे तिजोरीच्या चाब्या ओबीसीसाठी खुल्या होत नाही का? तिजोरीसाठी तिजोरीचं लाक उघडत नाही का ओबीसीसाठी? हा आमचा खरा प्रश्न आहे. म्हणून हे बेईमानी करून ओबीसींची मतं घ्यायची आणि ओबीसींना वाऱ्यावर सोडायचं अशी दुपट्टी भूमिका असलेलं हे सरकार आहे. हे आता लपून राहिलेलं नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे. तसे संकेत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दिले. काय वाटतं, महायुतीत तुमच्या गटात अजून एक नवीन पक्ष येण्याची तयारी आहे का? आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्राद्रोह्यांना महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचा बंदोबस्त करण्यासाठी जो जो एकत्र येईल आणि युती होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला सोबत घेतले तरी तयार आहोत. आणि दोन बंधू मिळून हे जे काही जगलरी करून आलेलं सत्कार आहे, बेईमानी करून आलेलं सरकार आहे, या सरकारला धडा शिकवण्यासाठी जर दोन बंधू एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो आणि दोघांचंही आम्ही अभिनंदन करतो की एकत्र या आणि महाराष्ट्रातलं हे नतभ्रष्ट सरकार घालवण्यासाठी पुढाकार घ्या, अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कुठेतरी हे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये यावे अशी सुप्रिया सुळेने बोलून दाखवलंय. तसं शरद पवार साहेब म्हणतात की राज ठाकरे हे गर्दी करू शकतात तर उद्धव ठाकरे मतं मिळू शकतात, दोघांनी महाविकास आघाडीमध्ये. असे महाविकास आघाडीमध्ये त्यांची युती तर पहिले होऊ द्या, दोघांच्या हातात हात येऊ द्या, मग आमचा तिसरा हात आम्ही कसा द्यायचं ते आम्ही ठरवू. परंतु एवढी भीती सत्ताधाऱ्यांच्या मनात आणि धास्ती का झाली? दोन भाऊ एकत्र येत आहेत तर
वारंवार तो प्रश्न त्या एकत्र येऊ शकत नाही, हे शक्यच नाही, यांना का स्वप्न पडायला लागली, का भीती वाटायला लागली? म्हणजे ही भीती मला वाटतं की धनाजी संताजी सारखी भीती एकत्र येताना सध्या त्यांच्या फौजेमध्ये आहे आणि ती भीती आता दिसत आहे. वो क्या कहेंगे जिस तरीके से आज राहुल गांधी जी का आर्टिकल आया है महाराष्ट्र चुनाव को लेकर, कैसे देखते हैं? नहीं, राहुल जी ने सच लिखा है. महाराष्ट्र की जो चुनाव हुआ था वो जगलरी करके, मैच फिक्सिंग करके चुनाव जीता था, ये उन्होंने प्रूफ के साथ में बताया. 2009 से उन्होंने एनालिसिस रखा, उसमें उन्होंने स्पष्ट रूप से बोला है, लिखा है कि वोट परसेंटेज वोटिंग क्लोज होने के बाद, समय खत्म होने के बाद 2 से 2.5%, 3% तक परसेंटेज में वोट बढ़ा है. और इस बार में असेंबली चुनाव में वो वोट करीबन 8.9% बढ़ा है. इसका मतलब यही कि इम्पॉसिबल. उन्होंने एक कामटी का एग्जाम्पल दिया था. 5 साल में जो पार्लियामेंट का चुनाव हुआ था, 5 साल में नए वोटर्स वहाँ पे केवल 16-17 हज़ार थे और 5 महीने के अंदर में ये वोटर्स 35,000 बढ़े थे. ये कैसे पॉसिबल है? ये सब कुछ उन्होंने विस्तृत अपनी जानकारी दी. और उसी पीरियड में जो मुख्य चुनाव आयुक्त की नियुक्ति की थी, वो जो उनमें जो कमेटी होती है उसमें सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश होते हैं और लीडर ऑफ अपोजिशन होते हैं और प्राइम मिनिस्टर होते हैं. तो यही बदल दिया गया, कानून को तोड़मोड़ करके सीजेआई को वहाँ से निकाला गया और अपने मनमर्जी से उन्होंने मुख्य चुनाव आयुक्त की नियुक्ति की गई. इसे यही पता है कि ये मैच फिक्सिंग करके चुनाव जीता था. ये राहुल जी ने सच लिखा है, क्योंकि सब सर्वे इनके खिलाफ में थे, कोई सर्वे इनके फेवर में नहीं था. और इतने वोट कैसे बढ़ सकते हैं, ये सवाल उन्होंने उठाया. और इसके बारे में जानकारी हम बार बार मांग रहे, सीसीटीवी के फुटेज मांग रहे और बाकी भी हमने उसके बारे में कुछ दस्तावेज मंगाए. सीआई ने हमको दिया नहीं, क्यों नहीं दिया, उनको क्या डर है, ये भी सवाल वहाँ पे पूछा गया था. आज राहुल जी सच का आवाज़ है, कितने भी झूठे इकट्ठे हो, सच के आवाज़ को नहीं सकते. ये उन्होंने सच्ची भूमिका रखी है. इस आर्टिकल के ऊपर बावनकुळे ने ये भी एक्सपोज लिखा है कि 2009 में जो वोट बढ़े थे तब क्यों आक्षेप उठाया नहीं, 2009 में 5 साल में वोट बढ़े थे, ये भूल गए वो. ये चुनाव में 5 महीने के अंदर में 35,000 वोट बढ़े. वो बताए कैसे, वो बताए. वो 5 साल के 35,000 की बात करते हैं, उन्होंने 5 महीने के अंदर में बढ़ाया. ये इम्पॉसिबल है. वो अपने को कुछ बातें छुपाने के लिए अगर उनका स्टेटमेंट है तो मुझे पता नहीं. बावनकुळे साहब का कहना है कि 2009 में जब लोकसभा का चुनाव हुआ तो 7 करोड़ 59 लाख कुछ वोट पड़े थे, वहीं जब विधानसभा हुआ तो 7 करोड़ 59 लाख वोट पड़े. 5 महीने में 30 लाख से ज़्यादा वोट पड़े. इस पर उनका क्या कहना है? उन्होंने आयोग और कांग्रेस से गठबंधन हमने ये कहा कि उस पीरियड में जो वोट परसेंटेज बढ़ा, हमारे पास में दाखिला है, अगर बावनकुळे जी को चाहिए तो मैं भेज सकता हूँ. केवल उसमें चुनाव में जो वोट बढ़े थे वो वोट 3.27 के आसपास बढ़े थे. अभी जो वोट बढ़े 8.77% बढ़े, 8.74% बढ़े. ये क्यों छुपाते हो आप? भागने के लिए रास्ते तो बहुत है, सच्चाई छुपाने के लिए उसमें कोई तथ्य नहीं है, ये मैं मानता हूँ. आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहे. होऊ द्या ना, निवडणुका होऊ द्या, कोणाला फायदा? काय फायदा. ते आता गाडीत एका जरी बसले तर स्टेरिंग एकमेकाची ओढतील आणि गाडीचा ॲक्सिडेंट करतील. ड्रायव्हर बदलत आहेत, याला बरोबर चालवता येताना दुसरा ड्रायव्हर होतो, दुसऱ्याला चालवता येताना तिसरा ड्रायव्हर बसतो. म्हणजे स्टेरिंग एकामेकांना ओढायला लागले की गाडीचा ॲक्सिडेंट झालाच असं समजायचं. आम्ही शांतपणे बसलो आहे, जनता ठरवेल, आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ, महाविकास आघाडी म्हणून जाऊ, नाहीतर स्थानिक लोकांची इच्छा काय आहे ते सगळं तपासून स्थानिक पातळीवरच्या लोकांना विश्वासात घेऊन त्या पातळीवर तो निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे. एसटी धोक्यात असल्यामुळे एसटीच्या जागेचं खाजगीकरण होण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळेच खाजगीकरण करणार आहेत, हॉस्पिटल करणार आहेत, एसटी करणार आहेत, उद्या मंत्रालयही करतील खाजगीकरण. काय शिल्लक ठेवायचंच नाही आहे ना. भांडवलदारांच्या हातात देश द्यायचा आहे, राज्य द्यायचं आहे
आणि हे भांडवलदार लोक हे करून त्यांच्या हातून हा देश चालवायचा आहे. त्यामुळे कुठलाही तोटा नफा पाहिला जात नाही सेवेमध्ये. ही सेवा नाही आहे, त्यांना धंदा करायचा आहे काय? एस टी म्हणजे धंद्यासाठी आहे काय? एस टी ही ग्रामीण भागातील गरीब माणसाची ही सेवेचं साधन आहे. आणि सेवेचं साधन तो जर खाजगीकरण करून त्या गरीब माणसाला लुटण्याचं काम आणि पाप करायची इच्छा असेल, खुशाल करा. तुम्हाला मर्जीच सांभाळायची आहे मोठ्या लोकांची, उद्योगपतींची, भांडवलदारांची, तर गरीब तुमच्या लेखी असू शकत नाही. त्यामुळे खाजगीकरण खुशाल करा. आता अशीच आणि सगळ्या ठिकाणी कंत्राटीदारच चालला आहे. आता हे खाजगीकरणच चाललं आहे. उद्या तहसीलदार नेमतील, कलेक्टर खाजगीकरणातून नेमतील, SP नेमतील. नाहीतरी आता मिलिटरीचं सगळं आपण चाललंच आहे. जे काही कुपेन बनवतो आहे ते विशिष्ट माणसाला देते ज्याच्याकडे कुठलाच अनुभव नाही. तर त्यामुळे हा देशच कंत्राटी पद्धतीवर चालवून हे राजे बनून देश उद्ध्वस्त करतील. करू द्या, त्यांना लखलाभ आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे साथ आने वाले हैं ऐसी चर्चाएं चल रही है. वहीं उद्धव ने कहीं ना कहीं संकेत दिए हैं. हमें खुशी है, ये दोनों भाई एक आते हैं, कोई भी फैमिली एक आती है तो हमें आनंद है. दोनों भाई हाथ मिलाकर आगे बढ़ते हैं. तो क्योंकि ये स्टेट की जो सरकार है, जिस जगलरी करके सरकार बनाई गई है, ये बेईमानी करके सरकार बनाई है, और जो महाराष्ट्र के विरोध में ये सरकार काम कर रही है, उस सरकार को हटाने के लिए जो साथ में आते हैं, एक साथ मिलकर आते हैं, तो हम उनका स्वागत करेंगे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.